मित्रांनो, कधी तुम्ही असा विचार केला आहे का, स्त्रियांना पुरुषांमध्ये नेमकं काय आवडतं? हा एक असा प्रश्न आहे जो जवळपास प्रत्येकाच्या मनात कधीतरी येतो. आजच्या काळात रिलेशनशिप सुरू करणं खूप सोपं झालं आहे. सोशल मीडिया, चॅटिंग, डेटिंग ॲप्स या सगळ्यामुळे कनेक्ट होणं सोपं झालं. पण रिलेशनशिप टिकवणं आणि समोरच्याला जेन्युइनली इम्प्रेस करणं हे तितकंच कठीण झालं आहे. आपण अनेक वेळा पाहतो, काही लोक खूप स्मार्ट असतात, लुक्स पण चांगले असतात, स्टाईल सुद्धा असतो, पण तरीही त्यांचे रिलेशनशिप्स जास्त काळ टिकत नाहीत. ते सुरुवातीला अट्रॅक्ट करतात, पण हळूहळू इंटरेस्ट कमी होतो, कनेक्शन वीक होतो. आणि दुसरीकडे काही लोक सिंपल असतात, ना खूप स्टाईल ना शो ऑफ, पण तरीही लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. त्यांच्यासोबत लोक कम्फर्टेबल फील करतात, त्यांच्यावर ट्रस्ट ठेवतात आणि रिलेशनशिप टिकतो. मग प्रश्न असा आहे, हा फरक नेमका कुठे आहे? अट्रॅक्शन नेमकं कशामुळे तयार होतं? लुक्स इम्पॉर्टंट आहेत का, की हॅबिट्स, की बिहेवियर, की पर्सनॅलिटी? मित्रांनो, ट्रूथ खूप सिंपल आहे. अट्रॅक्शन फक्त बाहेरून दिसणाऱ्या गोष्टींवर नसतो, तो जास्त करून आतल्या गोष्टींवर असतो. तुम्ही कसे बोलता, कसं वागता, कसं रिस्पेक्ट देता, तुमचा ॲटिट्यूड कसा आहे, हे सगळं मिळून तुमची पर्सनॅलिटी तयार होते आणि हीच पर्सनॅलिटी तुमचं अट्रॅक्शन ठरवते. काही सवयी ज्या खूप सिंपल असतात, पण त्यांचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो. कधी कधी आपण अननोविंगली अशा चुका करतो ज्यामुळे आपला इम्प्रेशन कमी होतो आणि आपल्याला कळतही नाही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, स्त्रियांना पुरुषांमध्ये आवडणाऱ्या 7 महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुमची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करतील, तुमचा कॉन्फिडन्स वाढवतील आणि तुमचा इम्प्रेशन खूप स्ट्रॉंग बनवतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला अशा गोष्टी समजतील ज्या तुमच्या रिलेशनशिप बद्दलचा दृष्टिकोनच बदलून टाकतील. नंबर 1, रिस्पेक्ट देणं. मित्रांनो, कोणत्याही रिलेशनशिपची सुरुवात अट्रॅक्शन पासून होते, पण ती टिकते ती रिस्पेक्टमुळे. जर तुम्ही समोरच्याच्या फिलिंग्सला इग्नोर करत असाल, त्यांच्या मताला व्हॅल्यू देत नसाल किंवा कधी पब्लिकली त्यांना कमी लेखत असाल, तर ते अट्रॅक्शन हळूहळू कमी होतं. खरं अट्रॅक्शन तेव्हा तयार होतं जेव्हा समोरच्याला इक्वल ट्रीट केलं जातं. रिस्पेक्ट म्हणजे फक्त बोलण्यात नाही, तो दिसतो तुमच्या वागण्यात, तुमच्या टोनमध्ये, तुमच्या बिहेवियरमध्ये. लहान लहान गोष्टी, जसं की त्यांचं बोलणं मध्ये इंटरप्ट न करणं, त्यांचं मत ऐकणं, या गोष्टी खूप मोठा फरक करतात. रियालिटी, रिस्पेक्ट इक्वल टू फाउंडेशन. नंबर 2, कॉन्फिडन्स. हा एक असा गुण आहे जो लगेच नोटीस होतो, पण इथे एक डिफरन्स समजून घ्या. कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यात खूप फरक आहे. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये इगो असतो, ॲटिट्यूड असतो, पण खरा कॉन्फिडन्स काम असतो. तो लाऊड नसतो, तो शो ऑफ करत नाही, तो फक्त नॅचरली दिसतो. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, तेव्हा समोरच्यालाही तुमच्यावर विश्वास वाटतो. रियालिटी, कॉन्फिडन्स इक्वल टू अट्रॅक्शन. नंबर 3, लिसनिंग स्किल. अनेक लोकांना वाटतं इम्प्रेस करण्यासाठी जास्त बोलावं लागतं, पण खरं कनेक्शन कधी तयार होतं माहीत आहे?
जेव्हा तुम्ही जेन्युइनली ऐकता, जेव्हा तुम्ही कोणाचं बोलणं लक्ष देऊन ऐकता, तेव्हा त्या व्यक्तीला वाटतं ही व्यक्ती मला समजून घेते आणि तिथूनच इमोशनल कनेक्शन सुरू होतो. लिसनिंग म्हणजे फक्त शांत बसणं नाही, तर समजून घेणं, रिॲक्ट करणं, प्रॉपर रिस्पॉन्स देणं. रिॲलिटी लिसनिंग इक्वल टू कनेक्शन. नंबर 4, ऑनेस्टली खरं बोलणं आणि ट्रान्सपरंट असणं हे कोणत्याही स्ट्रॉंग रिलेशनशिपसाठी खूप महत्त्वाचं आहे. कधी-कधी लोक इम्प्रेस करण्यासाठी खोटं बोलतात, फेक ॲटिट्यूड ठेवतात, पण हे जास्त काळ टिकत नाही. एक वेळ अशी येते जेव्हा ट्रूथ बाहेर येतो आणि ट्रस्ट तुटतो. ऑनेस्टी म्हणजे नेहमी परफेक्ट असणं नाही, तर जेन्युइन असणं. रिॲलिटी ऑनेस्टी इक्वल टू ट्रस्ट. नंबर 5, सेन्स ऑफ ह्युमर. लाईफ आधी स्ट्रेसने भरलेली आहे, म्हणूनच ज्याच्यासोबत तुम्हाला हलकं वाटतं, जिथे तुम्ही हसू शकता, तिथे अट्रॅक्शन नॅचरली वाढतो. सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे कॉमेडियन असणं नाही, तर सिच्युएशन हलकी करण्याची ॲबिलिटी. स्मॉल जोक्स, लाईट कन्व्हर्सेशन हे रिलेशनशिप स्ट्रॉंग बनवतं. रिॲलिटी ह्युमर इक्वल टू कम्फर्ट. नंबर 6, ॲम्बिशन आणि गोल. ज्याच्या लाईफमध्ये डायरेक्शन आहे तो नेहमी अट्रॅक्टिव्ह वाटतो, कारण तो फोकस असतो, क्लिअर असतो, त्याला माहीत असतं तो कुठे चालला आहे. एमलेस लाईफ कन्फ्युजन हे इन्सिक्युरिटी क्रिएट करतं. ॲम्बिशन म्हणजे मोठं काहीतरी करायचं असं नाही, पण काहीतरी क्लिअर गोल असणं. रिॲलिटी ॲम्बिशन इक्वल टू रिस्पेक्ट. नंबर 7, केअरिंग नेचर. शेवटी खरं अट्रॅक्शन दिसतं ते केअरमध्ये. स्मॉल एफर्ट्स जसं की त्यांची काळजी घेणं, त्यांना सपोर्ट करणं, त्यांच्या फिलिंग समजून घेणं, या गोष्टी खूप सिंपल असतात, पण इम्पॅक्ट खूप डीप असतो. कोणी परफेक्ट नसतो, पण जर तुम्ही जेन्युइनली केअर करता तर ते खूप मोठं व्हॅल्यू क्रिएट करतं. रिॲलिटी केअर इक्वल टू लव्ह. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्त्रियांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला कुणीतरी वेगळं बनायची गरज नाही. खरं सांगायचं तर लोकांना इम्प्रेस करण्यासाठी शो ऑफ करणं, फेक ॲटिट्यूड ठेवणं हे सगळं काही काळासाठी चालतं, पण लॉंग टर्ममध्ये ते टिकत नाही. खरं अट्रॅक्शन तयार होतं तुमच्या पर्सनॅलिटीमुळे, तुमच्या बिहेवियरमुळे आणि तुमच्या ॲटिट्यूडमुळे. तुम्ही कसे बोलता, कसं वागता, कसं रिस्पेक्ट देता, या सगळ्या गोष्टी तुमचा इम्प्रेशन तयार करतात. म्हणून जर तुम्हाला खरंच कोणाच्या लाईफमध्ये स्पेशल बनायचं असेल तर फक्त काही सिंपल गोष्टी लक्षात ठेवा. रिस्पेक्ट द्या, कॉन्फिडन्स ठेवा, ऑनेस्ट राहा. ही 3 गोष्टी तुम्हाला कोणापेक्षा वेगळं बनवतात. आणि जेव्हा तुमच्यात या सवयी येतात, तेव्हा तुम्हाला कोणालाही इम्प्रेस करण्याची गरज राहत नाही. लोक स्वतःहून तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात, तुमच्यासोबत कम्फर्टेबल फील करतात आणि तुमची व्हॅल्यू आपोआप वाढते. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच युजफुल वाटला असेल तर एक छोटंसं काम नक्की करा. लाईक करा. तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप मोठं मोटिवेशन असतं. सबस्क्राईब करा अशाच रिअल लाईफ, प्रॅक्टिकल आणि ऑनेस्ट कंटेंटसाठी, जे तुमच्या लाईफमध्ये खरंच फरक करू शकतो. शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, कारण कदाचित त्यांनाही या गोष्टींची गरज असेल. आणि हो, सुपर थँक्स सुरू आहे. तुमचा छोटासा सपोर्ट आम्हाला अजून अशाच व्हॅल्यू देणारे व्हिडिओज बनवण्यासाठी इन्स्पायर करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.